नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आता मी सकाळचे 3 वाजले आणि आता मी माणगावला पोचलो आणि आमचं जे ध्येय आहे, जे मी गेल्या वर्षी जे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं ते आज मी पूर्ण करायला निघालो आहे. ते म्हणजे श्रीमान रायगड, दुर्गेश्वर श्रीमान रायगड गाठायचं. आम्ही आज 3 जण आहोत. माझ्यासोबत राज आहे आणि नितेश आहे आणि आम्ही 3 जण निघालो आहोत रायगड किल्ल्यावरती. तर चला जाऊया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप भन्नाट एक्सपिरियन्स मिळणार आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आता इथून डायरेक्ट आपण जाऊया श्रीमान रायगडाकडे. चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा गड आणि प्रत्येक शुभभक्ताचं स्वप्न म्हणजे श्रीमान रायगड. आज आपण निघालो आहोत त्या पवित्र भूमीकडे, जिथे महाराजांचा इतिहास प्रत्येक दगडातून बोलतो. प्रत्येक पाऊल मावळ्यांची आठवण करून देतं. गेल्या वर्षी वेळेअभावी ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज मोठ्या उत्साहाने आपण पूर्ण करूया. चला तर मग मित्रांनो, जाऊया श्रीमान रायगडाकडे. रात्री साधारण 9 वाजता मी दादर स्टेशनला पोहोचलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 11वर तुतारी एक्सप्रेसची वाट पाहत रांगेत उभा राहिलो. थोड्याच वेळात राज आणि नितेश देखील आले. सलग 2 दिवस सुट्टी असल्यामुळे स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. प्रत्येक जण आपल्या प्रवासासाठी धावपळ करत होता. शेवटी रात्री 11:30 वाजता तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली आणि गर्दी एवढी होती की जनरल डब्यात शिरणं जवळपास अशक्यच होतं. त्यामुळे शेवटी आम्ही रिझर्वेशन डब्यातच शिरलो आणि तिथून सुरू झाला आमचा श्रीमान रायगडच्या दिशेने एक अनोखा प्रवास. तर मित्रांनो, आता आम्ही माणगाव बस डेपोला आहोत आणि आता थोडंसं फ्रेश झालो मस्तपैकी आणि आता आम्ही थोडं चाय पितोय. आता आजच्या रायगडच्या ट्रेकिंगमध्ये माझ्यासोबत राज आहे आणि इकडे नितेश आहे. आजची ट्रेकिंग एकदम भन्नाट होणार आहे, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आता पहाटे साधारण 3 वाजता आम्ही माणगाव स्टेशनला उतरलो. स्टेशनवरून जवळपास 10 मिनिटं चालत जाऊन आम्ही माणगाव बस डेपोमध्ये पोचलो. रात्रभरच्या प्रवासामुळे थोडा थकवा आला होता, त्यामुळे तिथेच थोडा वेळ आराम केला, फ्रेश झालो आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. तर मित्रांनो, आता आमच्या तिघांमध्ये प्रसाद पण ॲड झाला आहे. हे बघा, तो बाईक घेऊन आला, तो जातोय रत्नागिरीमध्ये, आमच्या गावामध्ये. तिकडे चिपळूण त्याचे मित्र मागे सर्वांना फिरवतो. इकडे हाय कर. आम्ही झालं रायगडला, हा झाला रत्नागिरीमध्ये. आता जस्ट माणगावला इथं आलाय. बाय. तर मित्रांनो, आता फायनली आम्ही डिसिजन घेतलंय की 1000 रुपये म्हणजे रिक्षावाले जास्त भाडं बोलतात, त्यांना देऊन आम्ही आता फायनली रिक्षाने जायचं डिसिजन घेतलाय. तर जाय आपण आलो रिक्षाने. चला. बसबद्दल चौकशी केल्यावर आम्हाला समजलं की रायगडकडे जाणारी पुढची बस सकाळी 7:30 वाजता होती. इतका उशीर झाला असता तर रायगड चढताना कडक उन्हाचा सामना करावा लागला असता. म्हणून आम्ही बसचा विचार सोडून रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. पण रिक्षावाले तब्बल 1000 रुपये भाडं सांगत होते. मग काय, पुन्हा एकदा आमची चर्चा सुरू झाली. थोड्या वेळाच्या चर्चेनंतर शेवटी रिक्षावालाही तयार झाला आणि आम्ही रिक्षानेच रायगडचा पायथा गाठला. आता 5:45 झालेत आणि आम्ही आता जे रायगड किल्ल्याच्या खाली जे पाचड गाव आहे, तर आम्ही गावामध्ये आलो. तिथे महाराज जिजाऊंची समाधी आहे, त्याच्यामुळे पुढे जाऊत. आता इथे रिक्षाने आलो होतो. आम्ही उतरलो आता इथून. तो बघा रायगड किल्ला दाखवतो तुम्हाला. तिकडे आपल्याला जायचं. हे टकमक टोक आहे आणि इकडे आपला रायगड किल्ला. तर चला जाऊया. आजचा हा प्रवास सुरू करूया एका नव्या जोशामध्ये आणि एका नव्या उत्साहात. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आज फर्स्ट टाइम रायगडवरती आलोय आपण. ओके, चला चलो. तर मित्रांनो, आता जवळजवळ 6 वाजता आलेले आहेत आणि आम्ही ट्रेकिंगलाच आमची सुरुवात झालेली आहे रिक्षातून उतरून. आता एका नव्या उत्साहात, एका नव्या जोशामध्ये ही ट्रेकिंग सुरू होते आमची. कारण की वरती गेल्यावर
जो व्ह्यू आम्हाला दिसणार आहे तो बघण्यासाठी एवढा अट्टहास आहे. महाराजांचा जो मुजरा करायचा यासाठी मोठा अट्टहास आहे. मी गेल्या वर्षी या गडावरती आलो होतो, रायगडावरती, पण वेळेच्या अभावामुळे वेळ खूप झाला होता, त्यामुळे मला पूर्ण रायगड फिरता आलं नाही. म्हणून मी पुन्हा या जोशामध्ये पुन्हा एक यावर्षी रायगडावरती फिरला आणि आज एवढं मोठ्या जिद्दीने आलं की मी पूर्ण रायगड फिरणार. तर चला जाऊया, ही नवी जर्नी, हा नवा प्रवास सुरू करूया एका नव्या जोशामध्ये. चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आता मी आहे रायगडगडाच्या पायथ्याशी आहे. आम्ही आता जवळजवळ 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता आम्ही ट्रेक सुरू करतोय. आम्ही सकाळी म्हणजे काल आम्ही रात्री निघालो होतो आणि माणगावला आम्ही 3 ते 3:30ला पोहोचलो. तिथून आम्ही रिक्षा पकडली आणि त्या दादरच्या पायथ्याशी पोहोचलो. जे माझं गेल्या वर्षी स्वप्न अधूर राहिलं होतं ते आज मी पूर्ण करतोय. माझे वेळेच्या अभावी ते स्वप्न म्हणजे अपूर्ण राहिलं होतं, ते आज मी या रायगडच्या पायथ्याशी पूर्ण हे करणार आहे, रायगडला चढून. तर हा पूर्ण किल्ला, या ब्लॉगमध्ये पूर्ण किल्ल्याची माहिती, इतिहास तुम्हाला समजणार आहे. मी माहिती सांगणार आहे तुम्हाला, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. तर चला जाऊया रायगडचा इतिहास समजून घ्यायला. चला. मित्रांनो, रायगड हा किल्ला कोणाला माहीत नसेल हो. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर केलेला हा इतिहासाचा बुलंद साक्षीदार. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा डोंगरी किल्ला म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये याच रायगडाला मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केलं होतं. समुद्र सपाटीपासून तब्बल 820 मीटर म्हणजेच सुमारे 2700 फूट उंचीवर उभा असलेला हा बुलंद किल्ला त्याच्या अभेद्य आणि भक्कम तटबंदीमुळे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणूनही ओळखला जातो. रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही, तर स्वराज्याच्या वैभवाची आणि महाराजांच्या पराक्रमाची जिवंत प्रेरणा आहे. तर मित्रांनो, ट्रेकिंगची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या दिमाख्यात झालेली आहे. कारण की हा रायगडावरती चढणं आणि महाराजांना मुजरा करणं हे प्रत्येक माणसाचं आणि प्रत्येक शुभकाचं एक स्वप्न असतं. ते आज आमच्या तिघांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर चला जाऊया, याच उत्साहात आणि याच जोमात हा गड पूर्ण करूया, हा गड सर करूया. चला. तर मित्रांनो, जवळजवळ आता आम्हाला ट्रेकिंग करून अर्धा तास झाला आहे. पण अर्ध्या तासामध्ये एवढं आम्हाला भारी वाटलं आहे की एवढे सगळे व्ह्यूज वगैरे बघून एकदम खतरनाक. जे की इकडचे नजारे आहेत ना, अजून तरी पण एवढं उजळलं नाही. आता 7 वाजलेत, अजून थोडासा अंधार आहे, म्हणजे पूर्ण सूर्य अजून म्हणजे उगवला नाही आहे, त्यामुळे एवढा व्ह्यूज दिसत नाही. पण जेव्हा वरती जाऊ, जेव्हा ऊन असेल, तर तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये तो पूर्ण सुंदर नजारा पाहायला मिळेल. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि या ब्लॉगमध्ये वरती गेलो तर आम्ही अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. डायरेक्ट भेटू वरती. श्रीमान रायगड चढत असताना वाटेत आम्हाला कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू दिसलं. ते खूप भुकेलं आणि थकल्यासारखं वाटत होतं. ते पाहताच राजने लगेच आपल्या बॅगेतून बिस्किटाचं पाकिट काढलं आणि त्या बिचाऱ्या पिल्लाला खाऊ घातलं. त्या क्षणी जाणवलं की गड जिंकणं मोठं नाही, तर एखाद्या मुख्य जीवाच्या चेहऱ्यावरती समाधान आणणं हेच खरं माणुसकीचं काम आहे. आता रायगड थोडा म्हणजे काय काय आम्हाला नजारे दिसायला लागलेत आणि एकदम मन असं भरल्यासारखं वाटतंय की असा भूक पण आम्हाला लागली नाही. आम्ही आता उपाशी एवढे ट्रेक सुरू केला आहे, कारण की मागच्या महिन्यामध्ये 2-3 आठवड्यापूर्वी आम्ही कलावंतीन दुर्ग केला होता. तेव्हा आम्ही सुरुवातीला मॅगी खाल्ली होती आणि लगेच 10-10:30ला ट्रेक सुरू केला. त्यामुळे एवढं दम लागला, पोट वगैरे दुखायला लागलं. म्हणून आता आम्ही उपाशी एवढे ट्रेक सुरू केला आहे आणि वरती आम्ही काहीतरी नवीन करणार आहोत, तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर ब्लॉग पूर्ण बघा. चला. तर आता
मी तर तुम्हाला माझे मनातील भावना तुम्हाला सांगितल्याच आहेत. आता हे दोघं मित्र आहेत, राज आहे आणि नितेश आहे. या दोघांना बघूया कसं वाटलं रायगडवर फर्स्ट टाइम येऊन. राज, मित्रांनो रायगडावरती पहिल्यांदा आलोय, ते करता सुरू केलाय. खूप भारी वाटतंय, इकडचा व्ह्यू एकदम मस्त आहे. ओके खूप छान आहे. ओके. नित्या, मित्रांनो रायगडावरती मी पहिल्यांदा आलो आहे मित्रांसोबत. एक प्रतीक, राज यासोबत मी पहिल्यांदा आलो आहे. खूप भारी वाटत आहे. मित्रांनो आता या ट्रेकचा थोडा चढण आली आहे, थोडा चढाव भाग आला आहे, त्यामुळे दम लागला आहे. पण या दमाला विसरून आपल्याला हा गड सर करायचा आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे. चला, जोशात आणि मोठ्या उत्साहात हा ट्रेक आपण पूर्ण करूया. चला. अशाच गप्पा गोष्टी करत करत जवळपास 1 तासानंतर आम्ही रायगडच्या भव्य महादरवाजाजवळ येऊन पोहोचलो. समोर उभा असलेला तो ऐतिहासिक दरवाजा पाहून अंगात पुन्हा एक वेगळाच उत्साह संचारला. तिथे थोडा वेळ थांबून पाणी पिऊन थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा त्याच जोशात रायगडाच्या दिशेने आमचा पुढचा ट्रेक सुरू केला. तर मित्रांनो आता आम्ही 1 तासानंतर हे रायगडाचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. ह्या प्रवेशाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गोमुखी आकाराचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे शत्रूला जर का लांबून बघितलं तर हे पूर्ण एक भिंत दिसते, पण जेव्हा आपण जवळ येतो तेव्हा समजतं की आपल्याला इथे एक प्रवेशद्वार आहे. तर चला जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही महादरवाजावर पोहोचलेलो आहोत, जे रायगडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे पोहोचलेलो आहोत. पण थोडं आम्ही एनर्जीसाठी राज लिंबू सरबत करतोय. त्याने घरातून सगळं तयार करून आणलं होतं. हे बघा. तर मित्रांनो आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आता हे सर्व आतमध्ये पाहून मला एकच शब्द आठवतं की या रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, या रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो आजन्मही काया, चरणाशी अर्पितो आजन्मही काया, जगदीश्वराची दडली ज्याची ख्याती, जगदीश्वराची दडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी प्रभू शिवराया, प्रथम वंदितो मी प्रभू शिवराया, जगदंब. तर मित्रांनो आता या रायगड किल्ल्याचा महादरवाजा चढून जवळजवळ 15-20 मिनिटं झालेत आणि अजून एनर्जी आहे तशीच आहे. आणि या रायगड सरकारच्या मार्गावर आहोत मोठ्या जोशात आणि मोठ्या उत्साहात. चला जाऊया रायगड किल्ला सर करायला. तर मित्रांनो आपण जेव्हा या रायगडाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून 15 ते 20 मिनिटं वरती चालू येतो तेव्हा आपल्याला या हत्ती तलावाच्या डाव्या बाजूला एक आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते आणि ते हत्ती तलाव आहे. याच्यामध्ये सध्या पाणी नाही, पण जेव्हा शिवरायांच्या काळामध्ये त्याच्यामध्ये भरपूर पाणी असायचं. मित्रांनो, श्रीमान रायगडावरील हत्ती तलाव हा शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक पाणीसाठा असून तो महादरवाजाच्या जवळ स्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावरील हत्तींना पाणी पिण्यासाठी तसेच स्नानासाठी या तलावाचा वापर केला जात असे. त्यामुळेच या तलावाला हत्ती तलाव असे नाव पडले. रायगडावरील पाणी व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तलावाची दुरुस्ती करून आणि गाळ काढून याचे उत्तम प्रकारे असे काम करण्यात आले. त्यामुळे 2020 साली जवळपास 150 वर्षानंतर हा तलाव पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरलेला पाहायला मिळाला. आपण आता थोड्या वेळापूर्वीच तिथे बाजूलाच हत्ती तलाव पाहिला होता. आता या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. हे बघा, आता याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडंफार दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये वगैरे याच्यामध्ये भरपूर पाणी असेल आणि शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा याच्यामध्ये भरपूर पाणी असायचं. मित्रांनो, श्रीमान रायगड किल्ल्यावरील गंगासागर तलाव
हा एक ऐतिहासिक आणि प्रमुख तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. तलाव खोदताना मिळालेले चिरे आणि दगड गडाच्या तटबंदी व इतर बांधकामांसाठी वापरण्यात आले. राज्याभिषेकाच्या वेळी पवित्र नद्यांचे पाणी या तलावात सोडण्यात आल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे या तलावाला गंगासागर असे नाव मिळाले. रायगडावरील राणीवसा हा राजवाड्याच्या मागील बाजूस असलेला राण्यांच्या निवासासाठी बांधलेला विशेष परिसर होता. येथे एकूण 6 वास्तूंचा समूह असून त्यांपैकी 4 वास्तू एकमेकांना जोडलेल्या आहेत तर 2 वास्तू स्वतंत्र आहेत. प्रत्येक महालामध्ये उंच दगडी ज्योती तसेच मागील बाजू शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. राणीवसाची रचना सुरक्षितता, गोपनीयता आणि सोयी लक्षात घेऊन करण्यात आली होती. आदिश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत राजाश्व छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय हर हर महादेव. अजून 2009 ला बसवले पण ते नसतात 60 किलो वजनाची मूर्ती मूर्तीवरचं घुमट टप्परचे ना सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंहाने 1985 ला वरची मेकअपरी बसवलेली आहे. हे समोरची भिंत पाहताय ना शिवकालात नव्हती का त्या शिवकाळाचा दरबार होता. सिंहासनावरची राजा बसले होते. जर भिंत असते समोरची प्रजा त्यांना दिसली नसती. ही भिंत पेशवेने बांधली प्लास्टर 2001 मध्ये पुरातत्व खात्याने केलेलं आहे. साहेब हा उंच गेट आहे. नाव आहे नगरकला गेट. तुम्ही गेट ऑफ इंडिया पाहिला असेल मुंबईचा पाहिलाय का? गेट ऑफ इंडियाची रचना याची कॉपी करून इंग्रजांनी गेट ऑफ इंडिया उभारली. या माझ्या राजाला लहानपणी मी इयत्ता 4थीच्या पुस्तकात पाहिलं होतं. नंतर मोबाईलवर फक्त त्यांचे फोटो पाहत मोठा झालो. पण आज रायगडावर प्रत्यक्ष त्यांच्या समोर उभा आहे. ही भावना शब्दात मांडणं खूप कठीण आहे. डोळ्यासमोर माझा राजा दिसताच अंगावर शहारे आले आणि नकळत मन अभिमानाने भरून आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो आता मी रायगड पूर्ण फिरलेलं आहे बहुतेकसा. आता अजून आम्ही आता तिकडे जातोय. आता इथले राजसभा बघितलेली, महाराजांचं स्मारक आहे ते त्याचं दर्शन घेतलं. आता इथून आम्ही पुढे जातोय आणि पुढे जी महाराजांची समाधी आहे ती पाहायला जातोय आणि टकमक टोक आहे ते पाहायला जातोय. जरा डायरेक्ट तिकडं भेटूया आपण. महाराजांच्या समाधीकडे जात असताना मध्येच आपल्याला शिवकालीन बाजारपेठ पाहायला मिळते. या बाजारपेठेत दोन्ही बाजूंना व्यापाऱ्यांची दुकाने होती जिथे त्या काळात विविध वस्तूंची खरेदी आणि विक्री होत असे. घोड्यावर बसलेल्या व्यक्तीलाही सहज व्यवहार करता यावा अशा पद्धतीने बाजारपेठेची रचना करण्यात आली होती. आजही त्या दगडी अवशेषांमधून शिवकालीन व्यापार व्यवस्था आणि रायगडाचे वैभव स्पष्टपणे दिसून येते. तर मित्रांनो आता जवळजवळ आमचा अर्धा किल्ला पूर्ण झाला आहे. पण हा किल्ला संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी, किल्ला अभ्यासण्यासाठी आपल्याला 2 दिवस पुरत नाही, एवढा मोठा किल्ला आहे. पण नेमके ठिकाणी पाहिले तर एका दिवसात पूर्ण किल्ला होतो. आता आम्ही ही इथे बाजारपेठ पाहिली. आता पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि महाराजांची समाधी आहे. त्यानंतर टकमक टोक आहे तिकडे. हे 3-4 आपण पॉईंट बघणार आहोत आणि डायरेक्ट घरी निघणार आहोत. कारण की आपल्याला नंतर 4-5 वाजता आपली ट्रेन आहे, त्याला पण आपल्याला गाठायची ट्रेन. तर चला बघूया पुढचं आता कसा व्लॉग होतो ते. आता आम्ही इथे भेल बनवतोय. नित्या बघा काकडी कापतोय. आता जरा काहीतरी नाश्ता चालला आमचं तिघांचा. जे जे आणलं ते प्रत्येकजण काढतायत. बघूया, दाखवतो तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये.
तर मित्रांनो, रायगडाचा किल्ला आम्ही बहुतेक आता फिरलेला आहे आणि आता थोडा आम्ही रिलॅक्स घेतलेला आहे, म्हणून थोडं भूक पण जोरात लागले. सकाळी एवढं काही खाल्लं नव्हतं, म्हणून आता मी बघा खायला काय काय आणलं होतं. यापेक्षा एवढं सुख काय असलं पाहिजे, म्हणजे आपल्यासमोर रायगड आहे, सह्याद्री आहे आणि त्याच्यामध्ये असं हे खाणं सगळं, हे कुरकुरे वगैरे भेळ वगैरे सगळे एक नंबर माझ्या भाई. असे क्षण हे दिवस कधीच येत नाही, म्हणून हे असे क्षण जगा. इकडे राज आहे, इकडे नित्या. राज इथे टोमॅटो कापतोय, नित्याने तिकडे टोमॅटो पाडला ना कापून. बरं अजून कमीच करायचं, बेल नाव घे ना पुढे घे. कांदा कांदा. तर मित्रांनो, एवढा मी व्लॉग केला, पण मग सांगायचं विसरून गेलं. आज 1 मे आहे, आपला महाराष्ट्र दिन आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, हे बघा पूर्ण मस्त की भेल तयार झालेलं आहे, अजून मिक्स करायचे बाकी आहे. याच्यामध्ये आलू भुजिया टाकलेलं आहे, आलू शेव टाकलेलं आहे, अजून फरसाण आहे, अजून हे काय म्हणतात रे, हां शेव मुरमुरा टाकलेला आहे, अजून कांदा, काकडी आणि टोमॅटो आणि थोडा लिंबू मिक्स केलेला आहे. आता मस्तपैकी मिक्स करूया आणि खाऊया मस्तपैकी. हे बघा समोर सह्याद्री आहे, रायगड आपला किल्ला, आणि हे बघा मस्त हे सुरी देते. तर मित्रांनो, भेल 1 नंबर झाले. याच्यामध्ये आम्ही बरंचसं साहित्य मिक्स केलं होतं, पण 1 नंबर भेल झाले. ते तू सांग कसे झाले भेल? मित्रांनो, 1 नंबर भेल झाले. आपले प्रतीकने बनवलेले आहे, एकदम कुरकुरीत मस्त आहे की. 1 नंबर फीलिंग येतोय. सह्याद्रीमध्ये आम्ही भेळ खातोय, खूप भारी वाटतंय. 1 नंबर भाई, 1 नंबर. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की आपण जेवढा कचरा वरती नेतो, म्हणजे रॅपर्स वगैरे, ते आपण एका पिशवीमध्ये भरून खाली न्या, कारण की गडाचं संवर्धन करण्याबरोबरच गड कसा सुरक्षित राहील याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्हाला एक विनंती करतो की आपण जेवढं रॅपर्स वगैरे जमवतो, आपल्याकडे रॅपर्स असतील ते एका पिशवीत भरून तुम्ही खाली न्या आणि खाली एका डस्टबिनमध्ये टाका. हे तुम्हाला एक विनंती आहे. थोडा वेळ विश्रांती घेऊन आणि नाश्ता करून आम्ही थेट जगदीश्वर मंदिराच्या पवित्र स्थळी पोचलो. या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि भक्तिमय वातावरण जाणवते. मंदिराच्या आत सुंदर शिवलिंग तसेच मारुतीरायांचे दर्शन घडते. मंदिराबाहेर नंदींची मूर्ती देखील पाहायला मिळते, मात्र त्या नंदींचे मुख तुटलेले असते आणि ते पाहताना इतिहासातील आक्रमणांच्या खुणा आजही जिवंत असल्याची जाणीव होते. ते दृश्य त्या काळातील संघर्ष आणि धार्मिक आक्रमणांची साक्ष देताना दिसते. श्री जगदीश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. याच पवित्र ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले राजे कायमचे विराजमान झाले. समाधीसमोर उभं राहिल्यावर अंगावर शहारे येतात आणि नकळत मन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतं. प्रत्येक शिवभक्तासाठी हे ठिकाण म्हणजे प्रेरणा, अभिमान आणि भावनांचं पवित्र केंद्र आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अष्टकोनी आकारात बांधण्यात आली आणि त्याची रचना अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. काळ्या दगडात उभारलेली ही समाधी शिवकालीन वास्तुकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाले आणि त्यानंतर याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मित्रांनो, आता इथून आम्ही जे जगदीश्वरचे मंदिर आणि महाराजांची समाधी हे पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे. आता इथून आम्ही पुढे टकमकटोक आहे तिथे जातोय. आपण डायरेक्ट टकमकटोका भेटूया. चला डायरेक्ट टकमकटोक. टकमकटोक हे रायगड किल्ल्यावरील सर्वात प्रसिद्ध आणि थरारक ठिकाणांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण अतिशय उंच कड्यावर असून येथून खाली खोल दरी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गंभीर गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी या टोकावरून खाली फेकली जात असे, अशी इतिहासामध्ये आपल्याला नोंद आढळते. टकमक टोकावर उभं राहिल्यावर सभोवतालचा निसर्ग, डोंगर रांगा आणि खोल दरी पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.
आज हे ठिकाण रायगडावरील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आम्ही बहुतेकशे पॉईंट कवर केलेले आहेत. आत्ताच मी टकमक हा पॉईंट कवर केलेला आहे. आता याच्यानंतर आता आम्ही खाली येतो आहे. आपण डायरेक्ट आता खाली भेटूया. खाली आता एक वाघबीळ म्हणून पॉईंट आहे, तो आता एक्सप्लोअर करू आहे. मी मॅगी बनवता आमचा प्लॅन आहे, आणि आपण तिथे भेटूया वाघबीळ या पॉईंटच्या इथे. चला. तर मित्रांनो, आता आम्ही बरोबर 1 वाजता खाली उतरलेलो आहोत. आता इथे एक हॉटेल आहे साईप्रसाद म्हणून. त्या हॉटेलच्या मागेच एक वाघबीळ म्हणून आहे, तिथे आता आम्ही जातोय. तिथे आता आम्ही मॅगी करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. चला डायरेक्ट वाघबीळच्या इथे भेटूया. चलो चलो चलो. खूप भारी आजची ट्रेकिंग झाली, म्हणजे लाजवाब नाथखुळा. थोडे ते रिस्की आहे, मग सावकाश जायचं आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही वाघबीळाची इथं आलेलो आहोत. ये देखो ये देखो. हा हवा एक नंबर सुटले यार, हवा एक नंबर आहे. मित्रांनो, वाघबीळाच्या इथे पोचल्यावर मनामध्ये प्रचंड उत्साह होता. ट्रेकचा थकवा विसरून आम्ही तिथे मॅगी बनवण्याचा प्लॅन केला. पण काही मिनिटातच हा उत्साह थोडा कमी झाला, कारण त्या ठिकाणी इतकी जोरदार हवा होती की गॅस पेटवणं सुद्धा कठीण होत होतं. आम्ही अनेक जागा शोधल्या, पण हवा सतत अडथळा निर्माण करत होती. शेवटी एका मोठ्या दगडाच्या आडोशाला आम्ही जागा शोधली आणि तिथे कशीबशी मॅगी बनवून गरमागरम मॅगी खाण्याचा आनंद घेतला. तर मित्रांनो, हे बघा आमची मॅगी होते. एकूण 3 मॅगा टाकल्या. पाणी थोडं कमी आहे आमच्या याच्यामध्ये. हे बघा, राजून इकडे तोटा पडला पाण्याचा. राजून इकडे कापड पकडलाय. वारा खूप इकडे येते बघा. इथे वाघबीळ आहे. तर मित्रांनो, आता मॅगी थोडे उकडायला लागले. आता याच्यामध्ये मी मसाला टाकतोय, मॅगी मसाला. हे बघा, एकूण 3 मॅगी आहेत. अर्धा भाग जातो, अर्धा आतमध्ये येतो. हे बघा गाईज, मॅगी टाकते. मॅगीमध्ये मसाला टाकतोय. एकदम मस्त पैकी करतोय मॅगी, झकास. तर मित्रांनो, आमच्या आता मॅगी रेडी होते. म्हणजे खूप मेहनत केली मॅगीसाठी. खूपच अशी हवा आहे, त्यामुळे मॅगी करायला खूप अवघड जात होतं. पण या 2 मित्रांच्या मदतीने आम्ही मॅगी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. आता मॅगीची मेजवानी घेतोय, बघूया कशी मॅगी झाली. त्या मॅगी कशी झाली, मॅगी एकदम मस्त झालेली आहे. एकदम टेस्टी प्रतिक्रिया केलेली आहे. राज मॅगी कशी झाली? एकदम बाहेर झाले, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, फायनली आमचा जो रायगडाचा आजचा ट्रेक होता तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता इथे आम्ही वाघबीळच्या इथून आमची जो मॅगी पार्टी होती ती कंप्लीट केलेली आहे. आणि आजचा एक ट्रेक एकदम भारी, म्हणजे भन्नाट झाला आहे. मी रायगडावर फर्स्ट टाइम आहे, हे दोघे पण फर्स्ट टाइम आलेत. त्यांना बघूया कसं वाटलं. राज, रायगड तर खूप भारी ट्रेक होता, खूप मजा आली. आणि एकदम आमच्यासाठी चांगला पुन्हा ट्रेकला येणार का? आहे ना. नित्या हा ठीक आहे. काहीतरी बोल नितेश. खूप मजा आली. हा बोल, काय ते असतोस काय? हा ठीक आहे, बोल काहीतरी बोल. हा ठीक आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन किल्ल्यावरती, एका नवीन ट्रेकमध्ये. आता टाटा, बाय बाय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.